अभ्यासाचं नियोजन परीक्षेच्या काळात खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे जो विषय अवघड जातो त्याला सगळ्यात पहिल्यांदा रिव्हिजन करून टाका, जेणेकरून तुमच्या मेंदूची 70% ऊर्जा वाचेल. कारण अवघड विषयामध्ये आपल्या मेंदूची खूप ऊर्जा जात असते आणि म्हणून अवघड विषयाला सगळ्यात पहिल्यांदा त्याची रिव्हिजन करून घ्या. अभ्यासाच्या वेळेचं नियोजन करा. तेवढा वेळ त्या विषयासाठी ब्लॉक करा आणि त्या वेळामध्ये तुम्ही दुसरं काही नाही करायचं. आणि म्हणून अभ्यासाचं योग्य नियोजन हे तुम्हाला अधिक चांगलं यश देऊ शकतं. आणि म्हणून टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे आणि अभ्यासाच्या काळामध्ये शेड्युलिंग करणं महत्त्वाचं आहे. आणि ते शेड्युलिंग करताना तुम्हाला कुठल्या विषयाला अधिक वेळ द्यायचा आहे, कुठला विषय थोडा सोपा आहे पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्याची पण रिव्हिजन आवश्यक आहे, हे करणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अभ्यासाचं नियोजन परीक्षेच्या काळामध्ये वेळेच्या अनुसार तुम्हाला करायला पाहिजे आणि विषयाच्या अवघड आणि सोपेपणानुसार करायला पाहिजे.